कसं वाटलं आज खेळताना? भरपूर मजा आली. ग्राउंड चांगलं आहे, विकेट चांगले आहे. खेळताना वातावरण महत्त्वाचं छान आहे की ऊन नाही आणि वातावरण ढगाळ असल्यामुळे बरं वाटते. पुढच्या वर्षी उत्कंठ राहील. हां, 101%. खूप साऱ्या शुभेच्छा होते गणेश माने ज्यांना मिळाला सामनावीर पुरस्कार, ज्यांनी खेळ अप्रतिम गेला. 13 बॉलच्या पाठीमागे कुठल्या तब्बल 30 धावा. इथून पुढे आता आपण पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया या सामन्यामध्ये. या सामन्याला होते सुरुवात आणि आवाज आहे मराठी भाषेतला एक आपला हक्काचा आणि गोड आवाज तुषार जांभळे सरांचा. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकला, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, आमचे गुरुवर या निलेश मर्डेकर सर यांच्या वाणीतून तुम्ही या अगोदरच्या मॅचची कहाणी ऐकलेली आहे. जव्या मैदानाच्या दिशेने सतीश देटे आणि मयुरेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज अक्षय आहेत. टॉस जिंकण्याचा प्रथमतः निर्णय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे एम डी फायटर्स समिद्रजी निकम आणि किरणजी पवार यांच्या संघ मालकीचा हा संघ. बॅकफुटला गेले, क्षेत्ररक्षक पोहोचले होते परंतु कॅच मात्र ड्रॉप झालेला आहे. कॅच पकडणं खूप गरजेचं होतं. कॅच पकडला असता तर मॅच पकडली असते. अक्षरशः सतीश देटे यांच्या विकेटचं पतन झालं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नाही आणि जर तर शिवाय देखील क्रिकेट नाही आहे. 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. 5 षटकांचा हा सामना आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. सतीश देटे 3 बॉलच्या पाठीमागे 3 धावांवरती खेळत आहेत. मयुरेश शेलार पाटेगर हे 1 बॉलच्या पाठीमागे 1 धावेवरती खेळत आहेत. ओहो, यावेळेला स्विंग अँड मिस, जोरकस बॅट फिरवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना यश आलेलं नाही आहे. आणखीन एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. खरं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक अक्षय यांनी बहारदार हाताळलेलं आहे. सतीश देटे या नामांकित खेळाडूला मात्र थांबवून ठेवण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे त्यांनी केलेला आहे. त्यांच्या पायामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत. आता बेड्या उद्ध्वस्त कराव्या लागतील. हलक्या त्याने ग्लान्स करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला हा ना करत सिंगल देखील धाव घेतलेली नाही आहे. येतोय डॉट बॉल. 1 षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त झालेलं आहे. खरं तर एक पारितोषिक आमच्याजवळ आलेलं आहे. अजय सावंत आणि त्याचबरोबर नरेंद्र कुरळे आणि देवेंद्र कुरळे या 3 खेळाडूंसाठी नितीन निकम कुरुळ यांच्या माध्यमातून प्रत्येकी 100 रुपयांचं प्राईज लगावलं होतं. ते प्राईज आमच्यापर्यंत जमा झालेलं आहे. चला, अजय सावंत, नरेंद्र कुरळे आणि देवेंद्र कुरळे, प्लीज आपण या आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे अशी आम्ही आपणास विनंती करीत आहोत. एक षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावफलकावरती धावा आहे 4 धावा. इकॉनॉमिकल नियंत्रितपणे गोलंदाजी केलेली आहे अक्षरशः अक्षय यांनी. आणि मराठा 11 या टीमच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की प्लीज आपण या पुढील मॅच आपले आहे. मनोज कदम यांच्याशी आपण संपर्क साधा. जव्या मैदानाच्या दिशेने मॅन्डेटरी पॉवर प्लेचं क्रमांक 2चं षटक मनोज इथे बसलेले आहेत आणि विनंती असेल की मराठा 11 या टीमच्या सर्व खेळाडूंना की आपण मनोज कदम यांच्याशी संपर्क साधावा. ओव्हर क्रमांक 2 मध्ये ओमकार आलेले आहेत. पहिलाच बॉल, नो बॉल वरती एक मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. बॉल निघून चाललाय. 6 धावांसाठी नो प्लस 6 अशा 7 धावा जोडूया. अगदी कमरेच्या वरती हा बॉल ठेवला. पंचांनी अगदी बीमर घोषित केला आणि बीमर बॉल वरती अप्रतिम फटका. प्रीडचा बॉल आहे. कुलवटप्प्याचा बॉल आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवले. बॅकअप चांगला आहे. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती झडप टाकतील तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 12 धावा. खरं तर मयुरेश शेलार पाटेगर यांच्या माध्यमातून एक षटकार आला आणि त्यानंतर धावफलकाला एक चांगला आकार आला आणि या फटक्याची गरज होती. कारण दोन्ही फलंदाजांचा आत्मविश्वास जर वाढवायचा असेल ना तर हा फटका खूप महत्त्वाचा होता. यावेळेला पहा, सतीश देटे यांच्या बॅटमधून डोळ्याची पारणं फेडणारा दर्जात्मक दाखवणारा षटकार.
मैदानाच्या आतमध्ये ओमकार कदम सायळीचे आहेत आणि त्यांच्यावरती आता हल्ला बोल चढवायला सुरुवात केलेली आहे. पाठीमागच्या षटकामध्ये मॅन्डेटरीच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये सतीश देटे आणि मयूर शेलार यांच्या बॅटमधून अक्षरशः धावा येत आहेत. आणखीन एक तडाखा, लागोपाठचा दुसरा ब्लास्ट. सतीश देटे सेट ऑन फायर. चला थोडासा स्पीडअप ठेवा, वेळ जास्तीचा घेऊ नका मित्रांनो. वेळ खूप महत्त्वाची आहे आणि वेळ कोणासाठी थांबत नाही आहे, म्हणूनच वेळ खूप महत्त्वाची आहे. 24 धावा धावपलकावरती. ओहो, या वेळेला पाच जोरकस बॅट पुरवली होती. बॅटचा किनारा लागलेला आहे. विकेट किपर यांच्या हातातून बॉल निसटला आणि त्यानंतर बॅकअपला अक्षरशः सुशील ढपळ या नावाचं वादळ होतं आणि त्यांनी कॅच पकडला आणि विकेट क्रमांक 1, धक्का क्रमांक 1 एमडी फायटर्सच्या टीमला. सतीश देटे बॅक टू डकआउट. मैदानाच्या आतमध्ये सतीश देटे यांना मात्र नशिबाची साथ लाभलेली नाहीये. खरं तर विकेट किपर यांच्या हातातून बॉल निसटला होता, परंतु बॅकअपला येणारा खेळाडूने मात्र तो झेल पकडला. नशिबाची आज साथ लाभलेली नाहीये, परंतु धावा धावपलकावरती आलेल्या आहेत. ज्या धावा आवश्यक होत्या त्यांना त्या धावा आलेल्या आहेत, परंतु इथून पुढे ज्या प्रकारे सुरुवात चांगली झाली ना, त्याच प्रकारे सुरुवात चांगली ठेवावी लागेल मयुरेश शेलार आणि आशुतोष धर्माधिकारी यांना. खरं तर दोन्ही खेळाडू ऑलराऊंडर आहेत. आज जोखीम आहे, जबाबदारी आहे. ओहो, याला पालोर पुलटॉसचा बॉल आहे, दिशा दिलेली आहे डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये. एक सिंगल धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. ओमकार यांनी पहिले 3 बॉल खूप महागडे हाताळले, परंतु त्यानंतर सतीश देटे जे वादळ गोंगावत राहिलं होतं ना, त्या वादळाला शांत करण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. जशास तसं उत्तर देण्याचा प्रामाणिकपणे त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांना यश देखील प्राप्त झालेलं आहे. 26 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. समोरच्या दिशेने व्ही शेपमध्ये चेंडूला पाठवला आहे. लॉंग ऑन रिझनमधील क्षेत्ररक्षक अगदी बॉलवरती धाव्या वेगाने येतील, फेकी लगोलग केली जाईल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावपलकावरती धावा आहेत 28 धावा. 14.00च्या सरासरीने धावपलकावरती धावा जमवलेले आहेत एमडी फायटर्स या टीमने. त्याचबरोबर अगदी आम्ही मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतोय. आदरणीय श्री रवींद्र भंडारे गुरुजी यांचा स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करीत आहोत. 28 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो की विद्याधर निकम आणि त्याचबरोबर रमेश देवरे माऊली यांना आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करायचा आहे, अशा आम्ही आपणास विनंती करीत आहोत. जव्या मैदानाच्या दिशेने 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 28 धावा धावपलकावरती आहेत. मयुरेश शेलार 3 बॉलच्या पाठीमागे 8 धावांवरती घेत आहेत. त्यांना साथ देत असताना आशुतोष धर्माधिकारी यांनी 2 बॉलच्या पाठीमागे 4 धावा जमवलेल्या आहेत. 14.00ची सरासरी ही चांगली सरासरी आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 1 गडी गमावलेला आहे, परंतु मयुरेश शेलार आणि आशुतोष धर्माधिकारी यांच्यावरती जबाबदारी असेल. ओव्हर क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा अक्षय आलेले आहेत. इथे शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला गेले, पंच खूप चांगला आहे परंतु फटका फसला होता. एलिव्हेशन कमी, टायमिंग प्रॉपर करू शकले नाहीत. क्षेत्ररक्षक अगदी चेंडू खाली आले, त्यांनी हाताची ओंजळ केली आणि ओंजळीमध्ये बॉलला अडकवलं आणि धक्का क्रमांक 2.
अक्षय सुर्वे अलवडे अक्षरशः आपल्या स्पेलमधील दुसरं षटक ते घेऊन आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्या होत्या. दुसरा स्पेल जसा आपला घेऊन आले सांघिक तिसरं षटक आणि पहिल्याच बॉलवरती त्यांनी अक्षरशः विकेट्स मिळवलेली आहे. हो, यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडेसे आतमध्ये बॉलने टर्न निर्माण केला, परंतु पंच आमच्याकडे वळालेले आहेत. त्यांनी वाईट बॉलचा इशारा येतोय. अक्षरशः सिंगल धावपलकावरती जोडूया. 29 धावा धावपलकावरती आहेत. अक्षय यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा अलवडीच्या आहेत. आपल्या नावाप्रमाणे साजेशी खेळी त्यांनी आतापर्यंत साकारले. याला टप्पा पडल्यानंतर बॉल खालीच राहिला आहे. चांगली गोलंदाजी, काय बात आहे. मैदानाच्या आतमध्ये जलवा पाहायला मिळतोय. अगदी कमालीची आणि धमालीची गोलंदाजी अक्षरशः बांधून ठेवलेलं आहे फलंदाजांना. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सागर मनवे आलेले आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. थोड्याशा दोन्ही पायांच्या मधून हा बॉल पाठीमागे निघून चाललाय. तिथे मात्र सिंगल धाव कंप्लीट करूया आणि सिंगलच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत तब्बल 30 धावा. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये ओमकारने जवळजवळ 24 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिलं षटक पूर्णपणे सह्याद्री वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून राहिलं. दुसरं षटक एमडी फायटर्स या टीमच्या माध्यमातून राहिलं, परंतु तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक झालेला आहे. आणखीन एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. गुडलेन स्पॉटवरती हा बॉल रिलीज केला. वेग चांगला धारण केला. त्यानंतर उंची प्राप्त पाहायला मिळते. आशुतोष नावाच्या वादळाला मात्र शांत ठेवलेला आहे. पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकलेल्या आहेत. या बेड्या उद्ध्वस्त कराव्या लागतात, कारण आशुतोष हा देखील एक नामांकित खेळाडू आहे. क्रिकेटचा खूप मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत तब्बल 31 धावा. स्पर्धा तुम्ही पाहताय समन्वय युवा मंच उरमोडी विभाग सातारा आयोजित शिवसह्याद्री परिवार पुरस्कृत उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 चा थरार आपण पाहताय. खरं तर आजचा पहिला दिवस आहे. सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळा अगदी धूमधडाक्यामध्ये संपन्न झाला. याला देखील स्विंग अँड मिस पाहायला मिळते. बॅट्समन कुठेतरी स्ट्रगल होताना पाहायला मिळत आहेत. प्रेशर निर्माण झालेला आहे का? हो, झालेला आहे. ज्या प्रकारे सतीश देटे माघारी परतलेत, त्यानंतर मयुरेश शेलार माघारी परतलेत, आघाडीला आलेली जोडी मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर मिडल ऑर्डरवरती थोडासा प्रेशर निर्माण झाला आहे. परंतु मिडल ऑर्डर या मधील खेळाडूंचं काय काम असतं? बेधडक कामगिरी करणं, मोठमोठे फटके खेळणं हे त्यांचं काम असतं आणि कमी बॉलच्या पाठीमागे जास्त धावा बनवून आपल्या टीम्सला एका मजबूत स्थितीवरती घेऊन जाणं हा मात्र त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावपलकावरती धावा आहेत अवघ्या 31 धावा. मित्रांनो, अक्षय सुर्वे आलावडी यांचं जर गोलंदाजी आवडली असेल ना, तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. आपल्या संपूर्ण स्पेलमध्ये 2 षटक त्यांनी हाताळली. त्याच्यामध्ये अवघ्या धावा खर्च केल्या 7 आणि विकेट्स मिळवली 1. फलंदाजांवरती वर्चस्व दाखवणारं आपल्याला सातत्यपूर्वक गोलंदाजी पाहायला मिळाले. वाखडण्याजोगी गोलंदाजी मी म्हणेन. नियंत्रितपणे अगदी फलंदाजांना बांधून ठेवलेलं आहे. एकच षटक महागडं षटक ठरलं अद्यापही ओमकार कदमचं. बाकी 2 षटकं हाताळले ते अक्षयने हाताळले. चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. ओव्हर क्रमांक 4 मध्ये विक्रांत गुजर. पहिलाच बॉल पंचांनी मात्र स्पष्टपणे नकारात्मक चेंडू दर्शवलेला आहे. येतोय तो वाईड बॉल. खराब प्रदर्शन पाहायला मिळालेलं आहे. विकेटचं जर आपण पाहिलं तर अवघ्या 2 विकेट्स गेलेल्या आहेत. 32 धावा धावपलकावरती आहेत. विक्रांत गुजर याही खेळाडूने मात्र यावेळेला समोरच्या दिशेने लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडूला पाठवलेला आहे. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर आम्ही सातत्याने सांगत आलोय, आयुष्यात स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासाळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत.
संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं, जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. खरं तर संकट आलेली आहेत एम-डी फायटर्स या टीमवरती. आता संकटातून मार्ग काढावा लागेल, मार्ग शोधावा लागेल. यावेळेला पहा अगदी चाबूक शॉट, क्षेत्ररक्षक आहेत अतुल, परंतु हातातून बॉल निसटलाय. बाउंड्री लाईन लगत बॉलला पुन्हा अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिलेला आहे. तोपर्यंत आणखीन 2 धावा धावफलकावरती जोडूया. विक्रांत गुजर बनगरचे आहेत. खरं तर एक चांगला खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ते ओळखले जातात. अष्टपैलू कामगिरी सातत्यपूर्वक बनगर टीमच्या माध्यमातून या खेळाडूची राहिलेली आहे. आज आपल्याच परिसरामध्ये, आपल्याच मातीमध्ये उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 खेळताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक खेळाडू आपलं कौशल्य, आपली गुणवत्ता दाखवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहेत. कारण आज खेळायचं आहे ना, ते स्वतःसाठी खेळायचं आहे आणि स्वतःच्या संघ मालकासाठी खेळायचं आहे. एक गाव 11ची टुर्नामेंट म्हटलं ना की तुम्हाला तुमच्या गावासाठी खेळावं लागतं, परंतु प्रीमियर लीग म्हटलं ना तर तुम्हाला तुमच्या नावासाठी आणि तुमच्या संघ मालकांच्या नावासाठी खेळावी लागते. प्रीमियर लीग आणि एक गाव 11 एक क्रिकेटचं खूप महत्त्वाचं आहे. हो, पुन्हा एकदा अगदी कानाच्या बाजूने हा बॉल निघून चाललाय. आणखीन एक डॉट बॉल. विक्रांत गुजर यांचा तिखट मारा पाहायला मिळतोय वारंवार. कौशल्यपूर्णता गोलंदाजी पाहायला मिळते. समोरच्या फलंदाजाचा टान्स कशा पद्धतीने आहे, तो कशा पद्धतीने उभा आहे, कोणत्या दिशेला मोठे फटके सजावू शकतो, हे ते हेरतायत, ओळखतायत, पारखतायत आणि तदनंतर मात्र गोलंदाजीचा जलवा दाखवतायत. आणखीन एक चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, केलेला आहे आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावींच्या मदतीने 38 धावा धावफलकावरती आहेत. ती 4थं षटक मार्गस्थ आहे. विक्रांतने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. 5 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 7 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. विकेटचं पतन अगदी बॅकअपला क्षेत्ररक्षक होते, त्यांनी मात्र एक चांगला झेल संपादित केलेला आहे. 4 षटकांचा खेळ त्याचबरोबर आपण चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. मराठा 11 आणि रायझिंग स्टार आपल्यामध्ये पुढचा सामना होत आहे. आपण नाणेफेकीच्या कौलसाठी या दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आपण रिपोर्टिंग करा. यानंतर आहे आपला सामना मराठा 11 विपक्ष रायझिंग स्टार असा होणारा पुढील सामना आहे. त्यासाठी दोन्ही संघ नायकांना विनंती की आपण रिपोर्टिंग करा. आपल्या सामन्याचा टॉस आम्ही लगेच आता एका षटकानंतर करत आहोत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 38 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक आणि हाणामारीचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे आणि हाणामारीच्या षटकामध्ये अक्षरशः विश्वास ठेवलेला आहे. संतोष सुर्वे अलवडीचे आहेत. ऑलराऊंडर खेळाडू आहेत. क्रिकेटचा खूप मोठा अनुभव यांच्या गाठीशी आहे आणि आज मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक ते घेऊन आलेले आहेत. परंतु इथून पुढे एम-डी फायटर्स या टीममधील खेळाडूंना मात्र मागे फिरून चालणार नाही. बेधडक कामगिरी करावी लागेल. जे काय करायचं आहे ते आम्हाला याच ओव्हरमध्ये करायचं आहे, कारण धावा धावफलकावरती मोठ्या प्रमाणामध्ये चढवायचे आहेत. बॅकफुटला गेले, बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे स्वतः आणि सिंगल धाव कंप्लीट करूया. खरं तर आमच्यापर्यंत पाठीमागच्या मॅचसाठी एक प्राइज आलेला आहे. अजय सावंत, नरेंद्र कुरळे आणि देवेंद्र कुरळे यांना आम्ही विनंती करतो की प्लीज आपण या. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. विकेट कीपर चेंडू खाली आले, त्यांनी टिपला एक चांगला झेल. स्वतः कॅप्टन होते, त्यांनी मात्र टिपला एक चांगला झेल. विकेटचं पतन झालेलं आहे.
संतोष सुर्वे अगदी आलवडीचे आहेत आणि पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती विकेटचं पतन झालेलं आहे. त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केलेली आहे. 39 धावा धावफलकावरती 4.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. आणखीन एक चांगला सुरेख बॉल पाहायला मिळाला आहे. सुपर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. अक्षरशः टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र आतमध्ये वळण घेताना पाहायला मिळालेला आहे. चला मॅच ऑन करा. वेळ जास्तीचा घेऊ नका. वेळ खूप महत्त्वाची आहे. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. यानंतरचे मॅच ज्यांचे आहे त्यांनी आपला स्क्वॉड रेडी ठेवा आणि टॉससाठी या. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. फुलटॉसचा बॉल ऑन साईडला वळवला आहे. क्षेत्ररक्षक एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिलेला आहे. खरं तर बॉल माझ्यापर्यंत येण्याअगोदर मी बॉलपर्यंत कशा पद्धतीने पोचीन, बॉलची फेकी कशी करीन, एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. चला विकेट किपर प्रत्येक बॉलच्या पाठीमागे आपण गोलंदाजाला सल्ला देण्यासाठी जाऊ नका. विनंती असेल. आयोजक कमिटीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना दिली जाते. 41 धावा धावफलकावरती. सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे आणि आता सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 42 धावा. आता शेवटचा बॉल प्रगतीपथावरती या इनिंग मधील. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येणार का? नाही येऊ शकणार, कारण लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. त्यांनी टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज सागर मनवे यांचा खेळ. विकेटचं पतन झालेलं आहे. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 42 धावा धाव. मी विनंती करतो सायडी गावचे उपसरपंच श्री विकासजी देवरे यांना विनंती आहे की आपल्या शुभास आम्ही पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करत आहोत आणि आपण दोन्ही संघनायकांना आमंत्रित करूया. मराठा 11 आणि रायझिंग स्टार आपल्यामध्ये टॉस होत आहे. आपण टॉससाठी या. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की मैदानाच्या आतमध्ये आपला टॉस होईल. आपण दोन्ही संघनायकांना आमंत्रित करूया आणि आपण टॉस करूया. तो इंटरनॅशनल पद्धतीने आपण टॉस करत आहोत. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊन 2 खेळाडूंमध्ये हा नाणेफेकीचा कौल आपण करतोय. सायडी गावचे विद्यमान उपसरपंच श्री विकासजी देवरे यांच्या शुभास आपण नाणेफेकीचा कौल करूया. तुम्ही पाहताय, अनुभवताय उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5, ज्या UPLची उत्कंठ आपल्या सर्वांनाच लागलेली असते. ती प्रीमियर लीग आपल्या भेटीला पुन्हा एकदा आलेली आहे. आपण तो टॉस करूया. चला मराठा 11 आपला संघनायक पाठवा. आपला टॉस होत आहे. या आपण टॉस करूया. कोण ओके. टीम रायझिंग स्टार नाणेफेकीचा कौल देणार आणि हा संघ या लीग मधला पहिला सामना खेळतो. ओके, आपण कॉइन स्पिन करूया. काटा हा कॉल आहे आणि आलेला आहे तो काटाच. रायझिंग स्टार टॉस तुम्ही जिंकलाय. निर्णय काय घेताय? फिल्डिंग घेत आहे. समोरचा संघ जर पाहिला तर मराठा 11 एक सामना खेळलाय, तो त्यांनी जिंकलाय. कोणतं टार्गेट घ्यायला तुम्हाला आवडेल? नाही, बघू. आम्ही त्यांना कमीत कमी धावसंख्यात रोखण्याचा प्रयत्न करू. त्यांची पहिल्यांदाच बॅटिंग चांगली झाली होती पहिल्या मॅचमध्ये. UPLचं महत्त्व तुमच्यासाठी काय आहे? आमच्यासाठी भरपूर महत्त्व आहे, म्हणून तर आम्ही 70 किलोमीटर लांबने इथे प्रवास करून येतोय खेळायला. निश्चित टॉस तुम्ही जिंकलाय. मयूर, तुम्हाला आता बॅटिंग करायची आहे. तुम्ही टॉस जिंकला असं मयूर, तुम्ही काय घेतलं असं? आम्ही पहिल्या मॅचला बॅटिंग घेतली होती, त्यामुळे ह्या मॅचला पण आम्ही बॅटिंग घेणार होतो. आमच्या ह्याच्यामध्ये डिसिजन झालं. म्हणजे मनासारखं झालेलं आहे. एक सामना जिंकलाय. संघाचं कॉम्बिनेशन कसं आहे? पहिल्या मॅचमध्ये संघाचं कॉम्बिनेशन आमचं चांगलं भेटलंय. तो संघ ह्या मॅचला उतरव.
अधिकचा वेळ घेणार नाही. दोन्ही संघांना मॅचसाठी शुभेच्छा देऊया. टॉस झालाय आणि टॉस रायझिंग स्टार टीमने जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलंय मराठा इलेव्हनला बॅटिंगसाठी. मान्यवरांचा आभार आणि मान्यवरांनी विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा आणि या UPLचा आपण आनंद घ्या. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना ज्या धावा आता उभारलेल्या आहेत त्या धावसंख्येचा करायचा एका बाजूला पाठलाग, एका बाजूला बचाव. यानंतरचा पुढचा सामना आपल्या समोर येईल, परंतु हाही सामना तितकाच महत्त्वाचा आहे आणि या सामन्याकडे आपण वळूया. त्रेचाळीस धावांचं लक्ष आहे आणि त्याचबरोबर आता इथून पुढे आपण पुन्हा एकदा या सामन्याकडे वळूया. आज दिवसभरामध्ये आपण पाहिले ना तर अनेक सामने या 50 धावांच्या आसपास भोवतीने फिरताना आपल्याला पाहायला मिळाले. बॅटिंग करताना याच धावा, पाठलाग करताना, बचाव करताना याच धावा आपल्याला बघायला मिळाल्या. कुणी 46 बनवल्या, कुणी 48 बनवल्या, कुणी 43 बनवल्या, कुणी 42 बनवल्या. आता बनवलेल्या आहेत 42, बनवायच्या आहेत 43, येणारे बॉल आहेत 30. हे समीकरण आहे. या अगोदर जो तुम्ही आवाज ऐकत होतात ना, मराठी भाषेतला एक चांगला आवाज आहे आणि एक शांत आणि संयमी व्यक्तिमत्व. म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे आपण नेहमीच बघतो ना, ज्यांनी अल्पावधीमध्ये एक चांगलं समालोचन केलंय, मग उरमोडीच्या स्पर्धा असतील किंवा 22 गावच्या किंवा 14 गावच्या किंवा वाईच्या असतील किंवा सावलीच्या असतील किंवा पाटणच्या असतील, अशा अनेक ठिकाणी जाऊन ज्यांनी चांगलं समालोचन केलंय, तुषार जांभळे सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकलं. आता 30 बॉल 43ची गरज. चला घाई करा, दोन्ही टीम अजून आपल्याला 2 सामने कमीत कमी खेळवायचे आहेत, त्यासाठी आपण घाई करा. आघाडीची जोडी, प्रारंभिक जोडी, स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवलेली आहे आणि स्ट्रायकर जोडीमध्ये 2 बॅटर, 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत, ज्यांच्यावरती आहे सुरुवातीचा दारोमदार. सुरुवात कशी राहील आणि ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे, ज्या जोडीमध्ये 2 नावं आहेत. शुभम आणि संतोष. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर हा बॉल डॉट येतोय. एक पाय राहून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटला घेऊन आले होते आणि पुन्हा एकदा 30 यांनी ऍक्शन केली की बॉल मला असाच खेळायचा होता, परंतु बॅटने बॉलचा संपर्क नाही. पण ज्यावेळेस एखादा बॉल डॉट होतो ना, त्यावेळेस मात्र फलंदाज ती क्रिया पुन्हा दाखवतो की मला या पद्धतीने बॉल खेळायचा होता, परंतु बॅटवरती बॉल आला नव्हता. आणि ह्या सर्व गोष्टी आपण कशामुळे बघू शकतो, तर हे जे चॅनल आहेत ना, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आले आणि ज्यांनी प्रेक्षकांपर्यंत क्रिकेट पोचवलं. यावेळेला उसळणारा बॉल टप्पा पडल्यानंतर वळवण्याचा प्रयत्न होता. एकच सिंगल धाबा बॉलच्या पाठीमागे होईल आणि स्कोर बोर्डचा होईल तो श्री गणेशा. एका बाजूला बनवायच्या 43 धावा, पहिली धावा लिहिली आहे 2 बॉलच्या समाप्तीनंतर. एका बाजूला MD फायटर, एका बाजूला सह्याद्री वॉरियर्स. असा रंगणारा हा सामना तुम्ही पाहताय UPL सीझन नंबर 5. एका बाजूला बॅटिंग ऑर्डर आपण पाहिली की शुभम 2 बॉलमध्ये 1 खेळ करतायत आणि दुसऱ्या बाजूला संतोष. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडला बॅट्समन आता आहेत संतोष, तर बॉलर आहेत. यावेळेला बॅटचा किनारा फ्लाय स्लिपला, झेल कॅरी होऊ शकला नाहीये. प्रयत्न निश्चित केला होता की बॉलच्या खाली मला यायचं आहे. बॉलर आहेत आशुतोष. आशुतोष पहिले षटक हाताळत आहेत. आतापर्यंत आशुतोष यांनी काय केलंय तर तब्बल 3 बॉल टाकलेले आहेत, 2 धाबा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. एका बाजूला 3 बॉलच्या पाठीमागे 2 धावा बनलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला गेलेला, खेळाडू काही बदललेले आहेत, त्यामुळे काही ना वेगळ्या काही ना काही विवरचना तुम्हाला आखाव्या लागतात. क्रिकेट हा खेळ प्लॅनिंगचा आहे. बॉलर तयार. यावेळेला भिरकावून दिलाय, अंगावरती असणारा बॉल वळवलाय. डीपी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे सीमारेषा तोडून फोडून भेदून 4 धाब्यांसाठी. या बॉलच्या पाठीमागे हा चौकार आला आणि पुन्हा एकदा तीच ऍक्शन करून दाखवलं शुभमने. शुभम यांच्या बॅटिंगचा हा तडाखा जर तुम्ही पाहिला ना, तर अंगावरती येणारा बॉल होता, त्यांनी वळवला. सरळ 4 धाब्यांसाठी. 3 बॉलच्या पाठीमागे शुभम 5 वरती बॅटिंग करतात. पुढचा बॉल आशुतोषचा. पुन्हा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेग आहे. दिलस्कूप खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्नानं यावेळेला तेवढंच यश मिळणार नाही. फटका चांगला होता आणि बॉल कनेक्ट केला होता आणि हा नो बॉल अंपायर कॉल, म्हणजे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल.
आणि पुढचा बॉल असेल तो फ्री हिट. कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे पंच म्हणजे सूर्यकांत आढाव सर, आणि त्यांनी कळवलं की हा नो बॉल आहे. यावेळेला फ्री हिटचा बॉल फ्लाय सिपला. आता बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. आउटफील्ड स्लो. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील ना, आणि स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे. 9 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसली आहे. एका बाजूला आशुतोषला प्रयत्न हाच करावा लागेल की एका दुसरी विकेट मला कशा प्रकारे मिळवता येईल, आणि यासाठी लढावं लागेल. कमी धावसंख्येचे सामने आहेत, आणि कमी धावसंख्येचे सामने तेव्हाच रंगतात ज्यावेळेस तुम्ही डॉट बॉल आणि विकेट घेता. म्हणजे या गोष्टी प्रखरतेने तुम्हाला कराव्या लागतील या सामन्यामध्ये. एक सुंदर वातावरण आहे, ज्या प्रकारे उल्लेख केला होता काही खेळाडूंनी की जे वातावरण आहे ते अतिशय सुंदर आहे. ऊन नाही आहे, कधी थोडंसं ऊन आहे, कधी सावली आहे. सावली भरपूर आहे. पाच बॉलचा खेळ संपलेला आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळेला समोर खेळलाय क्षेत्ररक्षक. 2 येतील का बॉलच्या खाली? नाही, परंतु बॉल चाललाय समोरच्या बाजूला सीमारेषा पलीकडे. 4 रवींसाठी चौकार. संख्या आहे 13. आता 24 बॉल आणि बनवायचे आहेत 30 धावा. हे समीकरण आहे 24 बॉल 30 धावा असं समीकरण या सामन्यामध्ये शिल्लक राहिलेलं आहे. टीम मीटिंग बोलवलेली आहे, विचार विनिमय होतोय. सतीश देठे यांनी काही खेळाडूंना बोलवलेलं आहे. पण एका मिनिटामध्ये आयुष्य बदलू शकत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. आणि त्याचमुळे की काय ते आता सतीश देठे यांनी क्षेत्ररक्षकांना खेळाडूंना काही सूचना दिलेल्या आहेत, परंतु त्या सूचनांचा होईल का फायदा आणि कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. चला घाई करा सतीश देठे, आपण वेळ घेत आहे, आपण घाई करा, कारण अजून आम्हाला 2 सामने खेळवायचे आहेत. त्यासाठी आपण सहकार्य करा ही विनंती आहे. आम्ही निश्चित ज्यावेळेस सामन्याची क्रिटिकल कंडिशन असेल, कुशल मुवमेंट असेल ना, त्यावेळेस आम्ही नाही तुम्हाला सांगणार की घाई करा, परंतु रेग्युलर ओव्हर आहे, आपण वेळ घेऊ नका. आता ओव्हर नंबर 2 साठी कोणता पर्याय निवडलाय? आता एमडी फायटर. वाजवू नका हो तुम्ही, वाजवू नका, तिथे कॉन्सन्ट्रेशन. फक्त चौकार गेला. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, इथे आलाय तो डॉट. सागर मनवे यांच्या हातामध्ये बॉल आहे. षटक क्रमांक 2 मध्ये पहिलाच बॉल चांगला टाकलाय, शरीरापासून दूर ठेवला, बॉलला अतिरिक्त उसळी प्रदान केली आणि डोळ्यांच्या समोरून बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवलाय. या बॉलच्या पाठीमागे नाहीये कोणतीही धाव. 13 धावा 0 गडी बाद अशी स्थिती आहे. पुढचा बॉल. यावेळेला पायांचा वापर करत आले होते, परंतु पंचांनी कळवले की दिशा खराब आहे, हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावेमध्ये भर पडेल आणि धावसंख्या थोडीशी पुढे सरसावेल. 14 वरती 0. चला करा घाई, दोन्ही संघांना आहे ही विनंती. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट सागर. यावेळेला फक्त बॅटचा चेहरा बॉलला दाखवलाय. हे चांगलं क्रिकेट आहे. जिथे तुम्ही या अगोदरचे बॉल डॉट खेळलेले आहेत, तर तुम्ही बॅटचा चेहरा बॉलला दाखवा, 1 धाव काढा, नॉन स्ट्राईक रेंजला जा, नॉन स्ट्राईक रेंजच्या फलंदाजाला स्ट्राईक वरती आणा. म्हणजे या काही चांगल्या गोष्टी आहेत ना क्रिकेटमध्ये, त्या तुम्हाला कराव्या लागतात. इथे पार्टनरशिप जर तुम्ही पाहिली तर 9 बॉलच्या पाठीमागे 15 आहेत. शुभम बॅटिंग करतायत 6 बॉल 11 आणि संतोष बॅटिंग करतायत तब्बल 3 बॉल 2. सागर यांनी आतापर्यंत काय केलं तर 2 बॉल टाकले आणि 2 धाबा खर्च केलेले आहेत. असं विश्लेषण आपण करूया. वर्ल्ड टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून या
प्रीमियर लीगचं आहे प्रसारण. एका बाजूला बॅट्समन शुभम जे डावकुरे हाताचे आहेत तयार होतील. डावकुरे फलंदाज म्हणलं ना की खेळण्याची एक वेगळी शैली, एक वेगळा अंदाज. यावेळेला पुन्हा एकदा फटका डीपी स्क्वेअर लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतायत आता लॉंग लेगला. बॉल चाललाय सीमारेषच्या पलीकडे. 4 धावांसाठी फरार. सागर पुन्हा तयार होतील या षटकामध्ये पुढचा बॉल घेऊन. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. इथे आलाय तो हा डॉट. या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाही. आता कमबॅक चांगलं केले सागर यांनी आणि याच प्रकारचं कमबॅक करावं लागेल. समुद्राच्या लाटांप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. बाबा आमटे म्हणतात ना, थांबला ना सूर्य कधी थांबली न दारा. या बेधुंद वादळांनी गोठला किनारा. म्हणजे कुठेतरी धावसंख्येला गोठणं फार महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षक येतील, बॉलचा पाठमोरा करतील, 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील आणि धावसंख्या पुढे जाईल. प्रामुख्याने आपण चर्चा करतोय ना की धावांचा वेग कमी करणं फार महत्वाचं आहे. या बॉलच्या पाठीमागे 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 21 वरती 0. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल. या षटकातील शेष बॅट्समन आहे शुभम. 9 बॉल 17चा खेळ. यावेळेला बॉल हवेत खेळलाय. उंची जास्त आहे, लांबी कमी पडली आहे. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2. धावसंख्या आहे 21. इथे आता 21 वरती स्थिती आहे. आता 1 गडी बाद अशी स्थिती आहे. जिथे आता जो पाठला करायचा होता ना तो 43 धावांचा होता. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि धावा बनवायच्या आहेत तिथून पुढे 22. हे समीकरण शिल्लक आहे. 18 बॉल 22 धावा. आपण पाहतोय, ऐकतोय, अनुभवतोय पुन्हा एकदा ज्या प्रीमियर लीगची आपण वर्षभर वाट बघतो ना ती प्रीमियर लीग आहे उरमोडी प्रीमियर लीग. खऱ्या अर्थानं ग्रामीण क्रिकेटमध्ये या प्रीमियर लीगची चर्चा अधिक असते. अक्षय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. सतत संघनायक आहेत आणि बॅटिंगसाठी आता मधल्या फळीमध्ये क्रमांक 3 वरती आलेले आहेत. आपण चर्चा करतो ना की उरमोडी प्रीमियर लीग या प्रीमियर लीगची महती प्रत्येकासाठी मोठी आहे. प्रत्येकाला वाटतं की मला वर्षातून एकदा तरी उरमोडी प्रीमियर लीग खेळायची आहे. आणि ज्या प्रकारे तुम्ही पाहिलं ना या संपूर्ण परिसरामधील म्हणजे अगदी डबेवाडीपासून जे गाव सुरू होतं ना तर इकडे आपण जर शेवटचं गाव पाहिलं ना आलवडी, म्हणजे या ज्या पठ्ठ्यामध्ये जेवढी गावं येतात ना तेवढी गावं आणि तेवढे खेळाडू या प्रीमियर लीगमध्ये सहभागी होतात. त्यामुळे खऱ्या अर्थानं आयोजकांचं कौतुक करावं लागेल. बंधनं ठेवलीच नाही आहेत. म्हणजे आयोजकांचा प्रयत्न हाच आहे की हा भाग एकत्रित राहिला पाहिजे. जो भाग उरमोडी परळीचा आहे ना हा एकत्रित क्रिकेटच्या माध्यमातून एकत्रित आला पाहिजे आणि एकत्रित राहिला पाहिजे. आणि ते माध्यम आहे क्रिकेटचं आणि त्या प्रीमियर लीगचं नाव आहे उरमोडी प्रीमियर लीग. आपल्याला आपण पुन्हा म्हणतो ना की क्रिकेटच्या धाग्यामध्ये आपल्याला सर्वांना बांधलं गेलेलं आहे. हा क्रिकेटचा धागा आहे ना माणसाला माणसं जोडत चाललेला आहे. बॉलर तयार. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल. 1 सिंगल धाव मिळेल. पण आज मात्र आपण एखादा खेळाडू म्हटलं ना की अरे अमुक गावचा हा खेळाडू आहे किंबहुना या गावचा तो खेळाडू आहे. म्हणजे अगदी क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या नावाने गावं आणि गावांच्या नावाने खेळाडू ची ओळख एक नवीन निर्माण झाली. आणि प्रत्येक गावाचा उल्लेख आपण प्रखरतेने करतो. धावसंख्या आहे 22 वरती 1. आणि त्याचबरोबर मोठ्या गोष्टीचा उल्लेख करावा लागेल की ज्यावेळेस धरण बांधलं गेलं परंतु यावेळेला पहा सॉफ्ट डिसमिसल बॅक टू दी बॉलर. क्रिकेटचं पतन. थँक्यू. आता 22 वरती 2 आहे अशी स्थिती आहे. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. सामना बनवण्याचा प्रयत्न आता
MD फायटर हाही संघ करतोय. एका बाजूला सह्याद्री वॉरियर्सने सुरुवात चांगली केली होती, परंतु त्याच्यामध्ये सातत्य ठेवता आलं नाहीये. आता पहा आणखीन एका विकेटचं पतन झालंय. आपण चर्चा केली ना की ही प्रीमियर लीग प्रत्येकासाठी फार मोठी महत्त्व देणारी आहे, कारण प्रत्येकजण या प्रीमियर लीगला मोठं महत्त्व देतो. आणि त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं ना, जे उरमोडी धरण बांधलं गेलं, परंतु जे धरणग्रस्त होते, ज्यांचं पुनर्वसन झालं, त्यांना एक वेगळा तालुका मिळाला. परंतु ही जी लोक आहेत ना उरमोडी परिसरातील किंवा परळीतील परिसरातील, त्यांना त्यांच्यापासून लांब जाऊ दिलं नाही. क्रिकेटच्या माध्यमातून त्यांना पुन्हा एकदा आपल्याच मायभूमीमध्ये बोलवलं ही प्रीमियर लीग खेळण्यासाठी. परंतु हा बॉल हवांच्या लाटेंवरती स्वार होत चाललाय. 7 धावांसाठी षटकार. अतुल मोरे, छोटा पाक बडा धमाका, आणि त्यांनी या मॅच मध्ये केलाय. पहिलाच बॉल खेळताना षटकार ठोकला आणि ही त्यांची ओळख आहे. आक्रमण केलंय. जे सायडी गावचे आहेत. समोरच्या बाजूने मारा आशुतोष. यावेळेला अगदी हळवार पद्धतीने वळवलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव मिळेल का दुसरीचा प्रयत्न केलाय. हो केला गेलाय. 2 धावा. आणि खऱ्या अर्थानं आयोजकांचं कौतुक करावं लागेल. ज्या मंडळींचं, ज्या गावांचं पुनर्वसन झालं, जी घरं इथून निघून गेली, परंतु आशयी बांधव आपलेच आहेत आणि त्या बांधवांना पुन्हा एकदा आपण या आपल्या मायभूमीमध्ये आणू शकतो आणि ते माध्यम होतं क्रिकेटचं. आणि खऱ्या अर्थानं आयोजकांचं कौतुक करावं लागेल, कारण तेही आपलेच बांधव आहेत. आणि खऱ्या अर्थानं बंधुभाव जपणारी प्रीमियर लीग म्हणजे उरमोडी प्रीमियर लीग. खोलवर टप्प्याचा बॉल. एक सिंगल धाव मिळेल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. हो केला गेलाय. म्हणजे खऱ्या अर्थानं पुनर्वसन झालेल्या खेळाडूंना कुणी खेळवलंय तर उरमोडी प्रीमियर लीगने खेळवलेलं आहे. धावसंख्या पुढे सरसावलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकर एंडला अतुल मोरे पुन्हा तयार. बॉलर तयार आशुतोष. यावेळेला पुन्हा एकदा लॉंग ऑनला. खेळाडू बॉलच्या खाली येतील का. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये आहे दरी. याच दरीतून बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. सरळ 4 धावांसाठी चौकार. एका बाजूला अतुल मोरे यांचं आक्रमण. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये जी दरी होती ना, याच दरीतून बॉल गेला सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ येत नाही. आणि जीवनामध्ये जर सुखाची हिरवळ आणायची आहे ना, तर दुःखाची दरी तुम्हाला पार करावी लागते. 36 वरती 2. 3 षटकांचा खेळ संपलाय. 43 धावांचा आहे लक्ष. आता इथून पुढे बनवायच्या आहेत धावा. त्या शिल्लक राहिलेल्या आहेत अवघ्या इथून पुढे 7 आणि येणारे बॉल आहेत 12. 12 बॉल मध्ये बनवायच्या आहेत अवघ्या 7 धावा. आणि या षटकासाठी आता अनुभवी शस्त्र बाहेर काढलंय टीम MD फायटरने. खेळाडूचं नाव आहे सतीश देटे. गाव आहे कुसखुर्द. आणि समोरच्या बाजूला संतोष, जे 4 बॉल 3 वरती खेळतात. अतुल मोरे 4 बॉल 14 वरती बॅटिंग करतायत. हे विश्लेषण आपण करूया. परंतु सतीश देटे कमबॅक करतील का. क्षमता आहे आणि मोठा अनुभव देखील आहे. यावेळेला फक्त बॅटचा चेहरा कोणती गाई संतोष यांनी केली नाहीये. आणि समजदारीचं क्रिकेट खेळलं, कारण अतुल मोरे यांची बॅट तळपली आणि त्यांना स्ट्राईकवरती आणणं फार महत्वाचं आहे. या काही गोष्टी आहेत ना, त्या क्रिकेटमध्ये फार महत्वाच्या आहेत. प्रत्येक वेळेस तुम्ही आक्रमण करू शकत नाही. कधी कधी तुम्ही संयम ठेवून देखील एक सिंगल धाव घेऊ शकता. सतीश यांचा पुढचा बॉल. गोलंदाज तयार. चला काही करा. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्नांना यश नाहीये. आलाय तो डॉट बॉल. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. सामना बनवायचा तर लढावं लागेल. लढण्याशिवाय पर्याय नाहीये. मग ते जीवन असो किंवा क्रिकेट. इथे तब्बल जर तुम्ही पाहिलं ना, तर 2 बॉल टाकले आणि 1च धाव खर्च केली आहे. येणारे बॉल 10 बनवायचे आहेत 6. यावेळेला आणखीन एक डॉट बॉल. आता चांगली चमक दाखवली आहे. जे अतुल मोरे यांनी आक्रमण केलं होतं ना, त्यांनाही बांधून ठेवलंय. ही चमक आहे, ही धार आहे सतीश देटे यांच्या गोलंदाजी मधली.
आता 3 बॉलचा खेळ झालेला आहे. 3च बॉल या षटकामध्ये शिल्लक राहिलेले आहेत. 9 बॉल आणि बनवायचे आहेत. 6 धावा हे समीकरण शिल्लक आहे. आलाय तो डॉट. 2 डॉट लागोपाठचे आहेत. 4था बॉल प्रगतीपथावरती. अतुल मोरे स्ट्रायकर एंडला. यावेळेला आता अतुल मोरे यांनी संयम ठेवलाय, फक्त सन्मान दिलाय. 1 सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न, परंतु दुसरी धाव घेताना थोडेसे अडखळले अतुल मोरे आणि त्यामुळे जोखीम घेऊ शकले नाही. कुठेतरी पायाला वेदना झाल्या, ज्या प्रकारे ते नॉन स्ट्रायकरांच्या क्रीजपर्यंत येऊन पोहोचले होते. ही धाव घेणं थांबवलं. धावसंख्या 38 आता बनवायची आहे. तिथून पुढे अवघ्या 5 धावा आणि येणारे बॉल आहेत 8 बॉल 5 धावांचा सामना लढावं लागेल, झुंजावं लागेल. रोमांचक या सामन्यामध्ये आहे. चला घाई करा. सतीश देटे यांचा पुढचा बॉल क्रमांक आहे 5वा. यावेळेला बॅटचा किनारा. 2 खेळाडूंच्या मधून बॉल चाललाय पाठीमागच्या बाजूला. लॉंग स्टॉपला मिळेल तो नशिबाचा चौकार टीम सह्याद्री वॉरियर्स साठी. आता अवघ्या 1 धावेची गरज आहे. येणारे बॉल आहेत 7 बॉल 1 धावेची गरज. बॅट्समन तयार संतोष, तर एका बाजूला अतुल मोरे. 7 बॉल 1. या काही गोष्टी आहेत ना, शक्य होतील का? एक नवा इतिहास रचला जाईल का? 6 बॉलमध्ये 1 धावेचा बचाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये झालाय, परंतु उर्मोडी प्रीमियर लीग मध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा एक नवीन इतिहास होईल का? आणि इथे ही धाव व्हाईटच्या स्वरूपामध्ये मिळेल, ती विजयाची धाव. टीम आहे सह्याद्री वॉरियर्स. हा संघ विजय होतोय आणि आपण MD फायटरला देऊया पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि पुरस्कार आहे संतोष. 4 धावा देत 2 गडी गारद करणारे आपण संतोष यांना देऊया सामनावीराचा पुरस्कार. अप्रतिम खेळ. हा मुख्य व्यासपीठ